माननीय बचूभाऊ कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, ते आता आमदार होणार आहे, त्याचा आनंद आहे. परंतु हा आनंद आमचा काही जास्त आमच्या मनाला भावलेला आहे असं नाही. कारण की ज्या पक्षासाठी आम्ही जीवाचं रान केलं, अंगावरती केसेस केल्या, अमरावतीपर्यंत जाऊन नागपूरपर्यंत जाऊन आंदोलन केलं, दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं, तो पक्ष जेव्हा सत्तेमध्ये जातोय तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विचारलं गेलं नाही. महाराष्ट्रातल्या आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांची चर्चा केली. महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्हा प्रमुखाला सन्माननीय बचूभाऊ कडूंनी हा निर्णय कळवला नाही. त्यांनी डायरेक्ट हा पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केला. शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये ते स्वतः गेले असते तर आमचं काही म्हणणं नव्हतं. परंतु आमच्या कार्यकर्त्याचा राजकीय बळी देण्याचा अधिकार त्यांना नव्हता. कारण की आम्ही पण आमच्या कुठल्या तरी राजकीय स्वार्थासाठीच आम्ही राजकारणामध्ये आहोत. भाऊचं म्हणणं असं असतं की ज्याला सन्मान पाहिजे तो कार्यकर्ता माझा होऊ शकत नाही. तर माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला विधान परिषदेचा सन्मान दिल्यामुळे तुम्ही शिवसेनेमध्ये विलीन केलेला पक्ष आहे आणि तुम्ही ह्या सन्मानाच्या वगैरे गोष्टी नका करू. आमच्यासारख्या कार्यकर्त्याने जीवाचं रान केल्यामुळेच हा पक्ष इथपर्यंत गेलेला आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि सर्वांनी एका मतानं सांगितलं आहे की आम्ही शिंदे गटासोबत जाणार नाही. आम्ही आमचा निर्णय लवकरच करू.